आहेत नवाब मलिक यांच्याकडे जबाबदारी असल्यानं राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करू शकत नाही, तर दुसरीकडे शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे फॉर्म्युलावर, असंही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि जिथे अडचण असेल त्या काही जागा अदलाबदल होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जे वाद आहेत महायुतीमध्ये ते बाहेर येऊ देऊ नका अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी या पक्षांना दिल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल सोरी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, महापालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशातच आता जागा वाटपाचे फॉर्म्युला नेमके काय असणार याविषयी उत्सुकता असताना या बैठकांचा सिलसिला। खरं तर आजची अधिकृत अशी भाजप आणि शिवसेनेची पहिलीच बैठक होती। एकंदरीत बघितलं तर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याऐवजी 227 वॉर्डवर महायुती कसं लढेल याबद्दलच वारंवार जरी नेते बोलत असले, जागा वाटपाचा फॉर्म्युला हा वरिष्ठ पातळीवर सोडवला जाणार हे जवळपास निश्चित आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंच या बैठकीसाठी ज्यावेळी बसतील त्याच दिवशी या संदर्भातला अंतिम जागा वाटपाचा फॉर्म्युला हा निश्चित होईल। एकंदरीत बघितलं तर या सगळ्यांमध्ये बाहेर ज्या पद्धतीनं महायुतीच्या बाबतीत नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये खूप एकमेकांमध्ये वादाचे प्रकार घडले, असं न होऊ देता महायुती मुंबई म्हणून एकत्र लढू आणि कोणताही वाद बाहेर येणार नाही यासाठी काळजी करू। आजच्या बैठकांमध्ये या सगळ्या गोष्टीवर प्राथमिक चर्चा झाली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही विसंवाद माध्यमांसमोर येऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पक्षाकडे जी जागा 2017च्या काळी विनिंग होती त्याच पक्षाकडे ती जागा राहील। अगदी ज्या ठिकाणी उमेदवाराच्या बाबतीत अडचण असेल किंवा उमेदवार बदलाबदली असेल तर मात्र एकमेकांकडे अदला बदली एखाद्या जागाची करता येते का याबद्दल देखील प्राथमिक चर्चा झाली। मात्र एक मात्र नक्की निश्चित आहे की 82 जागा ज्या की भाजपनं गेल्या वेळी जिंकल्या होत्या त्या 82च्या 82 जागा या भाजपच्या कोट्यात राहतील। दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी शिवसेना यांच्या जागा होत्या किंवा माजी नगरसेवक जे की 2017 साली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते ते मात्र एकनाथ शिंदेकडे आले असतील तर त्या देखील जागा एकनाथ शिंदे यांच्याचकडे राहतील। यावर मात्र आज सहमती झाली। बरोबर आहे राहुल, एकूणच असं म्हणता येईल की बीएमसीचं जर बोलायचं झालं तर 227 जागा आहेत, त्यापैकी जर 150 प्लस भाजप लढणार असेल तर उरलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर शिवसेनेचं समाधान होतं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि नेते जयंत पाटील उद्या शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातील माहिती शरद पवारांना ते देणार असल्याची माहिती आहे। तर या भेटीमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अमरावती या महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार असल्याचं कळत आहे। मुंबई महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढावी असा आग्रह हा शरद पवारांचा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।